अरे चढ़वंडार ऊपर से हुआ पूरा ज्यादा टाइट। अभी सही चल रही है उसका, नहीं तो वो उसका सीधा किया क्या पट्टा बराबर? नहीं, थोड़ा टेढ़ा ही है वो। उधर से अंदर है, उसको थोड़ा बाहर करना चाहिए। ऑयल वाले ही। क्या डन? क्या हाल चाल? गुड मॉर्निंग। जाता है अभी, नीचे जाता है। शुभ सकाळ, नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये। हे दो ड्रम बना, ज्यादा नहीं होगा ना? फटाफट मारने का है ना कि अच्छा मारने का है? नहीं नहीं, आम को कैसा फटाफट मारने का है अच्छा मारने का है? हाँ ठीक है ठीक है ठीक है ओके। तर अर्धवट राहिलं ना इंट्रो आपला। शुभ सकाळ, नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये। आपण परत स्टार्ट केला आहे इंट्रो आपला। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। तर आज देखील आहे फवारणी चालू। आज ह्या बागेमध्ये जे घाणसरला फवारणी आहे चालू। दोन मशीन लावल्यात, एक इथं लावली आहे मशीन, एक तिकडे खालती लावली आहे। खालती आवाज येत असेल तिकडे जातोय आता, जो की जिथं ज्या मशीनला सोन्याचा तांबे आहे। कालचा ब्लॉग बघितला असेल, थंबनेल आणि टायटल सेम होतं, कारण 18 कॅरेट गोल्ड आहे त्या तांब्यामध्ये। 18 कॅरेटचं काय त्याला व्हॅल्यू नसते एवढं काय, बाकी सर्व पितळचंच असतं। तर आज जी फवारणी आहे ती सकाळपर्यंतच मारायची आहे, म्हणजे 11:30 12 वाजेपर्यंत। 12च्या नंतर बंद करायचे, कारण ऊन पण तेवढं लागतं आहे। ऊन जे लागते ना, वाफा जे मारतायत ना, भरपूर वाफा मारतात, जबरदस्त वाफा मारतात, त्याच्यामुळे दुपारनंतर बंद। मग त्यांना 1 तास रेस्ट, मग परत 3 वाजता चालू, 3 3:30ला चालू ते 5:30 6 वाजेपर्यंत असा शेड्यूल आहे फवारणीचा। कारण गरमीच्या मोसममध्ये ना ह्या असाच फवारणीचा शेड्यूल असतो। दुपारनंतर बंद असते, 11 नंतर बंद असते, काही जण 11पर्यंत मारतात। आता इकडे काय एवढं मोठी कण बसल्यामुळे, गज असल्यामुळे काय लागत नाही एवढं ऊन, नाहीतर जबरदस्त ऊन लागते। तर हे बघा, एक मशीन इकडे आहे चालू। ही पाईपलाईन काल तुटली होती, तर ती ठीक करून घेतली, कारण इकडे पाणी सप्लाय कमी प्रमाणात आलं असतं, त्याच्यामुळे ही पाईपलाईन ठीक करून घेतलेली आहे कालच। शिबूदादा आमचाच असल्यामुळे ना, काय बोलतात तो पलांबर, त्याच्यामुळे सर्व पाईपलाईन ठीक करून घेतलेले आहेत। तर हे बघा, हे आहे आपली आमचं मॅनेजर बघा, मोबाईलवर कसं टाइमपास करताय। हो बघा, मोबाईलचा खूळ लागला। इंस्टामुळे ना लोक खूप पागल झाले आहेत, ट्रेंडिंगमध्ये तो पण व्हायरल आहे इंस्टावरती। इंस्टा पे वायरल है, वही देखा रहा है मैनेजर, देखो इंस्टा पे वायरल हुआ है। 18 कॅरेट गोल्ड वाली आमची मशीन इथे चालू आहे। तो मशीनचा शिबूदादा त्याच्याकडे दिलेली आहे नवीन मशीन। तिकडे एक नोजल आहे, इथं एक नोजल आहे दुसरा, हा तिसरा, आणि त्याच्या बाजूला आहे तो चौथा नोजल। 4 नोजल, हिला 6 नोजल चालतात। आम्ही जैतापूरला 6 नोजल लावले होते। 6 नोजलने पण जबरदस्त प्रेशर येतो। प्रेशर 20 पे रखा है ना, 4 नोजल है, ज़्यादा मत बढ़ा, 20 पे रहते। ऊपर चढ़ के मार रहे हैं ना, ऊपर चढ़ के मार रहे। हा आमचा आहे तो खादिया। तर हा आहे मोठा आंबा हा याच्यासाठी ठेवलेला आहे, रायवळ भेटता। आता बघा किती मोठ्या प्रमाणात रायवळ आहे। रायवळ ही किलोवरती जाते, आता काहीतरी 70 की 80 रुपये किलो आहे रायवळ। नंतरला कमी होत जाते, असं काय नाही। आणि आता कसं आंबाच नाही, त्याच्यामुळे तो काय त्याला मार्केट भाव असणारच आहे। तसं हापूसला देखील अजूनपर्यंत जबरदस्त मार्केट आहे, कारण आंबा कमी प्रमाणात असल्यामुळे ना
मे महिन्यापर्यंत मार्केट जबरदस्त राहणार आहे हापूस आंब्याचं. इथे एक ड्रम संपलेला आहे आणि चेंज केलेला आहे. ए और एक बना और आगे ले मशीन और एक बना दे. आता कसे फक्त हे आंब्यावरतीच मारायचे असल्यामुळे ना, ज्याला आंबा नाही ना त्याला मारून काय उपयोग नाही हे फवारणी त्या कलमांना. तर बघता बघता पाईपलाईन होत आली आहे पूर्ण. आणि आज 18 कॅरेटच्या गोल्डच्या मशीनला ऑपरेट करतो आहे मी, कारण आमचा मशीनवाला गेला आहे खालती पंप जोडायला गेलाय तो खालती. त्याच्यामुळे मशीनवरती आज आहे मी, कारण तो नसल्यामुळे ना आज ऑपरेट करतोय आपण मशीन आहे. ये क्या हुआ बिरसिंग, पकेला है वो, इधर ला. किसने गिराया वो, किसने गिराया? ला इधर ला, दिखा इधर ला. तो त्यांची पण पाईपलाईन होत आली आहे पूर्ण. ये हुआ तुम्हारा पाइपलाइन पूरा हुआ ना? हा बघा गरम तर आलेलं असतं रे संपत. हा बघा हा उन्हाने कसा भाजलाय बघा आंबा, चट्टा लागलाय. आता हीच भीती आहे या आंब्याची, चट्टा लागले. ए फटाक से मार, इधर ड्रम खत्म होने वाला है. मार दे इधर फटाक से, वो ड्रम खत्म चेंज करना पड़ेगा. आणि सर्व तिथं पाणी पडतं ना त्याच्यामुळे ऊपर मार दे, ऊपर पानी नहीं लगा देख. हाँ पहले कभी भी ऊपर मारने का, नीचे तरफ पानी ज्यादा लगता है. चला ड्रम चेंज करूया. तर आपण आता आलो यांच्यासोबत. तिकडे आमचा तो मशीनवाला आलाय ऑपरेटर. आणि इथं ना धुतलेला हात सोलोमनचा इथं डोळ्याला लागला. एवढा म्हणजे जळतोय ना, भगभगतोय जबरदस्त. सोलोमन हे असं औषध आहे ना, आपलंसं करतं ते. डोळा पूर्ण जळायला लागला, एवढी बाजू पूर्ण ना अशी जळते आगीपेक्षा जबरदस्त जळण होते. ए वायर है ना अपना, वो मशीन वाला अभी उधर लेके जाओ. वो नोजल हाथ में काय को घुमा रहा है, नोजल जगह पे. ये वायर मशीन को लेके जा, मशीन वाला मुंह. हाँ आ जाओ उधर से सीधा लेके. वो वाले लाइन पे. हाँ ले उधर से लेगा, इधर से लेगा तो भी चलेगा. हाँ ये लाइन से डाल. ये देख इधर से अभी सीधा ऊपर जा, सीधा ऊपर की तरफ. पिंटू गाळी घालतोय आपल्या भाषेमध्ये आपल्याच भावाला. म्हणजे त्याला कसं लाईन समजलं नाही त्याच्यामुळे तो भाई का होता ही ऐसा झगडा. ते कुठे नाही होत, सर्वीकडे त्याचं आहे भावामध्ये वाद. तर इकडे मशीन बंद केली आहे आणि वायर इकडे ओढून घेते. एका बाजूने मग पूर्ण वरपर्यंत कोपरा होऊन जाईल. इथं 2च ड्रम बनवले होते. क्या हुआ भी है कौन? हाँ अभी 2 लाइन आएगा, 2 लाइन. ये उधर एक खाली पिंटू को पड़ेगा ना. ना पिंटू को नहीं पड़ेगा, पिंटू को क्यों जाएगा रास्ते से जाएगा ना, वो 2 लाइन लगा रास्ते का. रास्ते तो इसका वायर गलत है ना फिर. नहीं रे, इसका वायर उधर से जाना चाहिए था, वो लाइन से. वो वाला समझा, ये लाइन ठाकुर को आएगा, ये वाला लाइन ना. ये वाला लाइन. हाँ ये वाला लाइन. नहीं इधर से आने के बाद लेके जाएंगे ऊपर 2 लाइन. ठीक है ठाकुर, ऊपर आने के बाद ये लाइन से जाओ आप. ठीक है तो आपको आएगा 2 लाइन. अभी
हाँ आशित उधर आएगा, वो जाएगा बाद में। हाँ ऊपर आने के बाद लेके जाएगा ऊपर। हाँ वो लाइन से डालने का, तो पिंटू को रास्ते के उधर के 2 लाइन आएंगे। अभी इधर कैसा ये कोना है ना थोड़ा बढ़ गया, उधर पाइपलाइन उधर बढ़ गई है। हाँ हाँ ऊपर आने के बाद हाँ इधर से डाल दे तो तेरे को लाइन बराबर आएगा। हाँ इधर से जाने का तू ठाकुर। हाँ ये लाइन आएगा तेरे को, ठीक है। अरे ऊपर आने के बाद तो दिखाएंगे, ऐसा कुछ नहीं। तूने 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 उधर कैसे मशीन लिया? इधर पाइप नहीं आ रहा है। हाँ तो इधर लगा ना। अरे क्या अब लगा दिया, अब लगा दिया। अरे मशीन जिधर लगता है उधर लगा। अब ये इसका एक वायर पे उसको वायर नहीं पहुंचेगा फिर। तो यहाँ से उठा ले रहे हैं अभी। बघा पूर्ण सीझन संपत आलंय तरी मशीन वाल्याला मशीन कुठे लागते ती समजत नाही, त्याच्यामुळे ही परिस्थिती आज पहिल्यांदा बागेमध्ये अनुभवावी लागली आहे आम्हाला। अर्ध्यापेक्षा कमी होतं पाणी, त्याच्यामध्ये औषध टाकलेलं होतं म्हणून हे उचलून आणलेलं आहे इकडे। तर मशीनची जागा बदलली। होता है हाँ होता है, कभी कभी होता है जाने दो। जसं असं आता ऊन वाढेल ना तसं तसं आता ते सोलोमन ना आग करायला सुरुवात करेल। आता जसं जसं ऊन वाढतंय तसं तसं आता तो जबरदस्त एक बेकार औषध आहे। सोलोमन हे असं औषध आहे ना, ते बेकार औषध आहे। क्या हुआ पिंटू? पिंटू क्या बोल रहा है? पिंटू कुछ तो बोल। मैं बाहर डालता हूँ इधर से रोड से। हाँ लाइन मारते मारते मेरा लाइन उधर रह गया तो बाहर कैसे पहुंचेगा उधर तक? होता है उनको। अरे एक दूसरे को एडजस्ट करके लो। अभी आमची 18 कॅरेट गोल्डच्या मशीनने इथे तर दिला होता धोका आम्हाला, तर सारखी सारखी बंद पडत होती म्हणून त्याचा इंजिन ऑइल चेंज केला। इंजिन ऑइल पूर्णपणे काळा झालं होतं, ते आता चेंज केलं। उसका रहता है कुछ तो मिनट के ऊपर रहता है, वो नहीं घंटे के ऊपर। इतना घंटा चलाएगा ना तो उसके बाद उसका ऑइल चेंज करना पड़ता है, ऐसा है। और मी जरा इथे लावले ऑइल, कारण भरपूर जळण करते। हा डोळा पूर्ण भगभगतोय, त्याच्यामुळे लावले डोळ्याला ऑइल। जाऊया आता तिकडे, त्यांची मशीन चालू करूया। आता दुपारपर्यंत म्हणजे वाजलेत आता 11। 1 तासामध्ये हे 2 पाईपलाईन पूर्ण करायचे आहेत। ते पूर्ण झालं की मग 12 वाजता मशीन बंद होणार आहे। ये भी कर शिबू, मशीन चालू कर ये भी। जाऊया त्यांच्याकडे, त्यांचं देखील झालेलं आहे भरून। वाफा पण मारायला लागल्यात, 11 वाजलेत। गरम गरम वाफा मारायला लागल्यात। होईल 1 तासामध्ये ही पाईपलाईन पूर्ण होईल। 1 तासानंतर मग काय त्यांना काय असेल तो आराम, आणि मग जाता जाता तिकडून जे काही लाकडं आहेत ती घेऊन जायची आहे। असा शेड्यूल आहे दुपारपर्यंतचा। हे पाणी दे गा रहा है, पाणी दे गा रहा है, पाणी आ रहा है देख। उसके अंदर वाइसर है क्या? भुयारी मार्ग दिखाव। इकडे जे आहे ना देवस्थान आहे, बोलतो माडवण्याचा एरिया याला बोलतो। आणि इकडे कडक देवस्थान आहे। हे जे आहे ना जबरदस्त देवस्थान असं आहे। हा इधर से चलो, ऐसे चलो। इथं पाणी वगैरे आहे बोलतो, कारण हा जो देवस्थान आहे ना
हा असा एक देवस्थान आहे की ह्याच्याबद्दल सांगायचं गेलं ना, इथे लेडीज जर कोण असेल तर ती इथं येऊ नाही शकत. हा आहे म्हणजे ज्यांना काय बोलतात, तर आता सांगायचं झालं तर लेडीज लोकांचा जो प्रॉब्लेम असतो तो माहीत आहे. प्रत्येक महिन्याला त्यांची जी मासिक पाळी येते, त्या मासिक पाळीतून जर इथं जर लेडीज आली ना ह्या देवस्थानाच्या इथं, तर तिला पुनरुपी ही येऊ नाही शकत. असं हे जागृत देवस्थान आहे इथे. त्याच्यामुळे इथे कोणाला आम्ही म्हणजे शक्यतो जे बागेमध्ये नेपाळ वगैरे असतात ना त्यांना आम्ही इकडे पाठवतच नाही. अरे हाय नीचे तो बघा तिकडे गेलाय. असं इथलं हे देवस्थान आहे. आराम से पत्ते से सरकोगे ना तो पिछवाड़े में वो घुसेंगे कांटे. हाँ समझा, आराम से चल, पैर फिसल जाएगा. हाँ पानी ठंडा रहेगा, पानी रहेगा बढ़िया करके. ये है पानी. हाँ दिखाई नहीं दे रहा है, पानी तो है मगर उसको दिखाई नहीं दे रहा है. क्या बोलने का अब उसको भी. निकल रहा है. मी पण पहिल्यांदाच येतोय तुमच्यासोबत. मी पण देखील आज फर्स्ट टाइम अनुभव हा घेतोय. पण ही मला माहिती होती, ती तुमच्यापर्यंत शेअर केली. ये है सही नहीं है, उसको साफ करो. वो उसमें होगा कोक में. अरे साफ करो उसको. देखते तो है कैसा है, क्या है माहौल. हाँ इधर का किधर है पानी, कौन सा वो जानते अभी. कोक कहाँ है वो कॉक नहीं है रे, तो फिर कहाँ है पानी इधर? वो पत्ता वित्ता निकाल दे पत्ता वित्ता वो. साफ कर पानी. हाँ कभी आएगा तो पीने को तो होगा. हाँ अच्छे से साफ कर. वो थाली किधर बोल रहा है वो बुड्ढन. वो 80 रुपये कब आया था इधर. ये होगा पानी इधर. यही है पानी. हाँ यही है. पूरा ठंडा रहेगा ना. हाँ ठंडा तो है. हाँ तो फिर पूरा चिल्ड है. अरे ये है थाली. हाँ ये है थाली. ए चल बाहर आ, उसको हाथ मत लगा. ए बाहर आ, चल बाहर आ तू. थाली तो बाहर आ. थाली. हाँ वो रहने दे थाली. वो काय का थाली है. काय का थाली वो साफ कर, पत्ता वित्ता साफ कर. हाँ है आशीष भाई. वो रहेगा. तू अपना काम कर. अरे ऊपर वाले तो नीचे आ गए. डुगल बटन ये है. वो 80 रुपये देखने को आया लगता है इधर, इसलिए उसको मालूम है वो थाली भी ले. कहीं आगना तो नहीं आया. नहीं